मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ, 1 महिन्यात पुन्हा कारवाईची शक्यता। नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला। कळवण तालुक्यात 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद। सुरगाणा तालुक्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के। नागपुरातील अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर। भरधाव कारच्या अपघातामध्ये 2 मित्रांचा मृत्यू। अल्पवयीन चालकाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना आज एअरलिफ्ट केलं जाणार। हल्ला करणारा गुरुद्वारातील सेवादार असल्याची माहिती। पुण्यामध्ये आज ओबीसींची बैठक। हाके, ससाणे, वाघमारे मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्याच्या तयारीत। राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती चिंताजनक। 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू। 5% मृत्यू सर्पदंशाने। जव्हारमध्ये देवरे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची रात्रीची पायपीट। शाळा सुटल्यानंतर एसटीने मिळाल्याचं उघड। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वाशिमच्या वानोजा गावात रस्त्याची दुरावस्था। पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष। विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना। कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरणामध्ये तपासाला आता वेग। जामनेरमधून 3घांना पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात। मित्रांच्या खात्यावर लाखो रुपये यूपीआयद्वारे वळवल्याचा संशय। गडचिरोलीमधील सर्पदंश प्रकरणातील 3 आरोपी फरार। 2घांना अटक। फरार आरोपींमध्ये माजी खासदार कोबासेंचा समावेश। सांगली जिल्ह्यामध्ये 2 एसटीचा भीषण अपघात। 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। विटाजवळील रेवणसिद्ध घाटामध्ये दुर्घटना। पुण्यातील कात्र चौकामध्ये पीएमटी बसचे ब्रेक फेल। 4 ते 5 वाहनांना धडक। सुदैवानं जीवितहानी टळली। सिद्धिविनायक मंदिरातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू। जेवण बनवताना उकळलेला पाण्याचा टोप अंगावर पडला। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये टनेलमध्ये पाणी आणि राडारोडा घुसला। 7 कामगारांचा मृत्यू। 2 जण बेपत्ता। आमदार अपात्र ठरले तर ठाकरेंचे बहुमत। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। शाकाहारी मांसाहारी वादावर भावेश कावरेचा माफीनामा। घरमालकाच्या अटीनुसार शाकाहारी तो व्हिडिओ माळकऱ्यांसाठी बनवल्याचा दावा। पुढचं आंदोलन मुंबईतही वर्षावर। जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या धमक्यांना घाबरत नाही दरेकरांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या टीकेमुळे दुखावलं गेलो। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावुक। समुद्र किनाऱ्यावर हुल्लडबाजी करणं पर्यटकांच्या अंगलट। श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर कार वाहून जाता जाता वाचली। कोंढव्यातील स्पा सेंटरवर पोलिसांची छापेमारी। कथित देहविक्रीचा आरोप तर 3 महिलांची सुटका।